विद्यार्थी मित्रांनो, भारतीय कलांच्या इतिहासाच्या शेवटच्या टप्प्यात आपण पोहोचलेलो आहोत. यात आपल्याला भारतातील ललित अंगित कला यांच्या संदर्भात जाणून घ्यायचे. तसा भारत बघितला तर विविधतेनं नटलेला आपला देश, वेगवेगळ्या प्रांतांमध्ये, वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये, भागांमध्ये विभागलेला आपला हा भारत. आणि त्यामुळे या विविधता असलेल्या देशामध्ये विविध प्रकारच्या कलांची जोपासना करण्याचं केंद्र भारत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मग भारतीय ललित अंगिक कला ह्या सुद्धा दोन प्रकारांमध्ये आहेत. भारतातील लोककला परंपरा आणि भारतातील अभिजात कला परंपरा. मग या परंपरांचा ज्यावेळेस आपण विचार करतो तेव्हा भारतातील वेगवेगळ्या भागांमधील, वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कला सादर केली जाते, जिला आपण लोकगीत, लोकवाद्य, लोकनृत्य, लोकनाट्य अशा अनेक परंपरा आपल्याला भारतामध्ये दिसून येतात. मग भारताच्या या लोककलेच्या परंपरेचा जर आपण विचार केला तर अशा कोणत्या कला आहेत की ज्या भारतामध्ये वेगवेगळ्या धार्मिक उत्सवांमध्ये साजऱ्या केल्या जातात किंवा वेगवेगळे सामाजिक जीवनातले जे घटक असतात त्यावेळी या कलांचं सादरीकरण केलं जातं. मग आपण महाराष्ट्रातले वासी म्हणून थोडंसं महाराष्ट्राकडे वळूया की महाराष्ट्रामध्ये अशा अनेक लोककलेच्या परंपरा आहेत. कोळी बांधव आठवतात, त्यांचं कोळी नृत्य, तारफा नृत्य, दशावतार, भगवान विष्णूंनी धर्माच्या रक्षणासाठी जे 10 अवतार घेतलेले आहेत ते दशावतारी नाटक एक परंपराच आहे. पोवाडा असेल, शौर्यपर पराक्रमाची गाथा ज्याच्या माध्यमातून आपण व्यक्त करतो तो पोवाडा असेल, कीर्तन सामाजिक जाणीव निर्माण करण्याचं हे एक महत्वाचं साधन, भजनं असतील, जागर असेल, गोंधळ असेल, ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातल्या लोककला परंपरांमध्ये आपण मोडू शकतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पुन्हा एकदा लक्षपूर्वक बघितल्या की कोळी नृत्य असेल, तारफा नृत्य असेल, दशावतार असेल, पोवाडा असेल, कीर्तन असेल, भजन असेल, जागर असेल, गोंधळ असेल, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांचं प्रतिनिधित्व करतायत. म्हणजे एकाच प्रदेशातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये सुद्धा कलांच्या सादरीकरणाच्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येत आहेत. तर अशी ही भारतातील लोककला परंपरा. आपण वळूया भारतातीलच अभिजात कला परंपरांकडे. आता भारत सांस्कृतिक दृष्टीने परिपूर्ण असा देश, एक सांस्कृतिक वारसा मोठ्या प्रमाणावर ज्या देशाला लाभलेला आहे तो हा देश. असं म्हणतात की भरतमुनी यांनी नाट्यशास्त्र या ग्रंथाचं लेखन केलं आणि आपल्या नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये गायन असेल, वादन असेल, नृत्य असेल, नाट्य असेल, ह्या ज्या कला आहेत या कलांच्या संदर्भात त्यांनी उल्लेख केलेला आहे. भारतामध्ये जेव्हा एखादी कला सादर करायची असते, आपण ललित कलांचाच विचार घ्या, जेव्हा एखादी कला आपल्याला सादर करायची असते ती सादर करण्यासाठी एकूण 9 रस या वापरले जातात. मग या 9 रसांचा उल्लेख आपल्या याच्यात दिसून येतो. मग ही 9 रस कोणती? तर त्यातलं पहिलं आहे शृंगार, दुसरं आहे हास्य, तिसरं आहे विभत्स,
चौथं रौद्र, पाचवं करुण, सहावं वीर, सातवं भयानक, आठवं अद्भुत आणि 9 रसांमधलं शेवटचं रस आहे ते म्हणजे शांत रस. अशा 9 रसांच्या माध्यमातनं कलांचं सादरीकरण केलं जात असतं. मग ही कला काही कोणाची जागीर नाहीये. ही कला आपण आत्मसात करू शकतो, आपण प्रशिक्षणातून शिकू शकतो. एखाद्या प्रदेशातली कला ही त्या प्रदेशापुरतीच मर्यादित राहते असं पण नाहीये बरं. एखाद्याच्या अंगी जर तशा पद्धतीचा कलागुण असेल आणि तो त्या प्रदेशातला असेल किंवा नसेल तरी सुद्धा ती कला तो आत्मसात करू शकतो. म्हणजेच काय की सांस्कृतिक देवाण आणि घेवाण याच्या माध्यमातनं कला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकते. म्हणजेच काय की शास्त्रीय गायन असेल, वादन असेल, नृत्य असेल, नाट्य असेल, याच्या ज्या विविध प्रकारच्या शैली आहेत त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. आपण करतो का नाही वस्तूंची देवाणघेवाण, सेवांची देवाणघेवाण. पंजाब मधला गहू आपण खातो ना, आपल्याकडची महाराष्ट्रातली केळी आपण पाठवतो ना. मग जशी वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण होते तशीच सांस्कृतिक देवाणघेवाण सुद्धा होत असते आणि त्यातनं आपली कला दिवसेंदिवस वाढत जात असते. मग अशा या लोककला परंपरा आणि अभिजात परंपरा ज्या आपल्या भारतातल्या आहेत. एक शास्त्रीय गायनाचा मुद्दा मी तुम्हाला सांगितला. शास्त्रीय गायनाच्या 2 शाखा आहेत. एक हिंदुस्थानी संगीत आणि दुसरं कर्नाटकी संगीत. या 2 शाखा शास्त्रीय संगीताच्या गायनाच्या आणि त्याचे 2 भेद आहेत. एक शास्त्रीय गायन आणि दुसरं उपशास्त्रीय गायन. आणि याच्या माध्यमातनं मग शास्त्रीय गायन भारतभर पसरलं गेलं. मग जशा गायनाच्या मी तुम्हाला पद्धती सांगितल्या तशा वेगवेगळ्या नृत्य शैली सुद्धा आहेत बरं का. बघा उत्तर भारताकडे जा, कथ्थक नावाचा एक प्रकार तुमच्या लक्षात येईल. महाराष्ट्रामध्ये जा, लावणी नावाचा एक प्रकार जो गाजलेला प्रकार आहे. ओडिसामध्ये जा, तिथे ओडिसी नावाचं नृत्य सादर केलं जातं. तमिळनाडूमध्ये जा, तिथे भरतनाट्यम ही नृत्य शैली आहे. आंध्र प्रदेशामध्ये जा, तिथे कुचिपुडी सादर केलं जातं. केरळमध्ये कथकली आणि मोहिनी अट्टम अशा वेगवेगळ्या नृत्य शैली सादर केल्या जात असतात. मग ह्या ज्या नृत्य शैली आहेत यांच्या सादरीकरणासाठी गायन, वादन आणि नृत्य असं त्रिवेणी संगमातून ह्या कला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जात असतं. मग कला सादर करायची आहे, कला सादर करायची आहे भारतासारख्या देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्याला लोकांना आणायचं आहे. मग अशा वेळी कला महोत्सवांचं आयोजन भारतामध्ये केलं जात असतं. आणि हे कला महोत्सव कशासाठी? प्रत्येक कलाकाराला आपली कला लोकांसमोर सादर करता यावी आणि ती सर्वांनी बघून आनंदित घ्यावी. मग असे संगीत नृत्य महोत्सव आयोजित केले जातात ज्याला आपण कला महोत्सव म्हणतो आणि त्यांच्या सादरीकरणामधनं या लोकांपर्यंत कला पोहोचवली जाते. महाराष्ट्रातलं पुणे, तिथे काय उणं असं म्हटलं जातं. सांस्कृतिक वारसा काय लाभलेला आहे, नैसर्गिक वारसा काय लाभलेला आहे. गायन, वादन, नृत्य याच्या संदर्भात गाजलेलं हे शहर एक ऐतिहासिक दृष्टीने महत्वाचं शहर आणि तिथे सवाई गंधर्व यांच्या नावाने कला महोत्सवाचं सादरीकरण केलं जात असतं. आणि मग याच्या माध्यमातून ही कला जोपासली जावी
लोकांपर्यंत यांच्या शैली पोहोचविल्या जाव्यात यासाठी विशिष्ट प्रकारची जी घराणी असतात ही घराणी कलांचं नवनवीन प्रयोजन करत असतात. अनेक लोक अशी असतात की ज्यांना भारतीय संगीत पण आवडतं पण पाश्चात्य पण आवडतं, व त्यांचा मेळ घालतात. भारतीय संगीत पाश्चिमात्य संगीत यांचा मेळ घालून एक वेगळा संगीत प्रकार निर्माण केला जाऊ शकतो. पाश्चात्य संगीत असेल, भारतीय नृत्य असेल यांचा मेळ घातला जातो. कधी कधी पाश्चात्य नृत्य आणि भारतीय संगीत यांचा मेळ घातला जातो. म्हणजे कलेला ना जात असते, ना धर्म असतो, ना एखादा प्रदेश तिला अळवू शकतो, ना एखाद्या देशाच्या सीमा कलेला बांधू शकत असतात. अशा रीतीने कला सर्वत्र आनंद देण्याचा प्रयत्न करत असते. एक उदय शंकर नावाचे कलाकार आहेत. या कलाकाराने भारतीय शास्त्रीय नृत्य आणि युरोपीय नृत्य नाट्य परंपरा यांचा मेळ घातला आणि लोकनृत्याच्या शैली या व्यक्तीने विकसित केल्या. मग जसं मी तुम्हाला सांगितलं की कलांना आश्रय देणारी राजघराणी होती म्हणून कला वाढत गेली. मगाशीच मी तुम्हाला म्हटलं कला कोणत्याही धर्मात जातीत बंधनात अडकत नाही. एक उदाहरण यासाठी तुम्हाला देतोय की विजापूरचा सुलतान होता इब्राहिम आदिलशाह दुसरा. हा व्यक्ती सरस्वतीचा उपासक होता. या व्यक्तीने किताब ए नवरस हा ग्रंथ पर्शियन भाषेमध्ये लिहिलेला आहे. याचा अनुवाद एका मराठी लेखकाने केलेला आहे. त्यांचं नाव आहे डॉक्टर अरुण प्रभुने. या पर्शियन भाषेतल्या किताब ए नवरस नावाच्या ग्रंथामध्ये काय आहे तर संगीत शास्त्राशी संबंधित असलेलं गायनशास्त्रातील गीत असतील, ध्रुपद असतील, उत्तम दर्जाची काव्य ग्रंथी असतील याचं प्रदर्शन या ग्रंथामध्ये केलेलं आहे. आणि या ठिकाणी सरस्वतीची उपासना करताना असं म्हटलेलं आहे, त्याचं मराठी भाषांतर मी तुम्हाला सांगतो की हे माते सरस्वती, तू जगत ज्योती व सर्व गुणी आहेस. एक मुघल बादशाह आपल्या या पुस्तकामध्ये ग्रंथामध्ये असं म्हणतोय, हे माते सरस्वती तू जगत ज्योती व सर्व गुणी आहेस. इब्राहिमवर तुझी कृपा म्हणजे आशीर्वाद, इब्राहिमवर तुझी कृपा झाली तर नवरसाचे गीत युगे युगे जिवंत राहील. अशा पद्धतीने सरस्वतीची उपासना या ग्रंथाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. शेवटी मनुष्य आला म्हणजे पोटा पाण्याशी निगडीत गोष्टी आल्या. तुमच्या मनात प्रश्न येईल, अहो सर गायन, वादन, नृत्य, नाट्य ह्या काय आमचं पोट भरणार आहेत का? नक्कीच असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होऊ शकतो. पण मित्रांनो, कलेमधनं अनेक व्यवसायाच्या संधी तुमच्या पुढे उभ्या राहू शकतात. कला असेल, उपयोजित कला असेल, याच्या माध्यमातून व्यवसायाच्या संधी तुमच्या समोर आहेत. मग कलेमध्ये अशा कोणत्या संधी आहेत तर कलेच्या क्षेत्रामध्ये संशोधन करण्यासाठी आणि व्यवसायासाठी अनेक संधी तुमच्या पुढे चालून येऊ शकतात. उदाहरण द्यायचं झालं तर पत्रकारितेचं क्षेत्र. या क्षेत्रात जर तुम्ही कलेचे जाणकार असाल तर एखादा लेख तुम्ही त्या कले संदर्भातला देऊ शकतात. बघा, बऱ्याचदा काही नामवंत अशा कलाकृती असतात की ज्यांचं प्रदर्शन भरवलं जातं आणि तिथून खरेदी विक्री केली जात असते. मग अशा वेळी त्या कलावस्तूचं योग्य ते मूल्य ठरविण्यासाठी ती कलावस्तू खरंच प्रमाणित आहे का
हे जाणून घेण्यासाठी त्या कलेतल्या जाणकार व्यक्तीला आमंत्रण नाही का आपण देऊ शकत? म्हणजेच एखादी कलाकृतीचं मूल्य तुम्हाला ठरवायचं आहे, तिची सत्यता, प्रामाणिकता तुम्हाला जाणून घ्यायची आहे. झाली का नाही व्यवसायाची एक संधी तुमच्या पुढे? आणखीन सांस्कृतिक पर्यटनाच्या माध्यमातून तुम्ही वारशांचं जतन आणि संवर्धन करू शकता. जर तुम्ही जाणकार असाल तर संग्रहालय असतील, अभिलेखागार असतील, ग्रंथालय असतील, माहिती प्रसारणाचं तंत्रज्ञान असेल, एखादं पुरातत्व विभाग असेल, भारतीय विद्या असतील, अशी जी क्षेत्र आहेत या क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्हाला जर त्या कलेची जाण असेल तर व्यवसायाच्या संधी निर्माण होऊ शकतात. म्हणून कला कधीही कोणाला उपाशी राहू देत नाही. तसंच उपयोजित कलांच्या बाबतीत आहे. उपयोजित कलामध्ये व्यवसायाच्या काय काय संधी तुमच्या समोर येऊ शकतात? तर तुम्ही औद्योगिक क्षेत्र असेल किंवा जाहिरात क्षेत्र असेल तिथे या कलेचा उपयोग करू शकतात. घराची सजावट करतो आपण. आपल्यासारखा सामान्य व्यक्ती आयुष्यात फक्त एकदा घर बांधतो आणि त्याच्या मनात असं असतं की माझं घर असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. मग ही घराची सजावट करायची असेल, सजावटीच्या वस्तू तुम्हाला तयार करायच्या असतील तर यासाठी एखादा जाणकार व्यक्ती लागतो. तुम्ही तो जाणकार व्यक्ती बनू शकतात, घराची सजावट करू शकतात. एखादं नाटक किंवा नृत्य जेव्हा रंगमंचावर प्रस्तुत केलं जातं त्यावेळेस नेपथ्य नावाचा एक प्रकार असतो. जर तुम्हाला त्याची जाणीव असेल तर तुम्ही एक चांगले नेपथ्यकार बनू शकतात. चित्रपटामध्ये, दूरदर्शनमध्ये जे कार्यक्रम साजरे केला जातात त्या कार्यक्रमाचं दिग्दर्शन तुम्ही करू शकतात. एखाद्या लेखनाचं प्रकाशन आणि मुद्रण म्हणजे एखादं पुस्तक, एखादं नियतकालिक, एखादं वर्तमानपत्र या क्षेत्रामध्ये जर तुम्ही कलेचे जाणकार असाल तर वापर करू शकतात. सजावट असेल, सुलेखन असेल, भेट कार्ड असेल, आमंत्रण पत्रिका असेल, एखादी भेटवस्तू असेल, हे निर्मिती करण्यामध्ये सुद्धा जाणकार व्यक्ती लागतात. हे सुद्धा तुमच्या व्यवसायाचं एक क्षेत्र आहे. स्थापत्य आणि छायाचित्रण हे सुद्धा क्षेत्र आहे उपयोजित कलेच्या माध्यमातलं की जिथे व्यवसायाची संधी आहे. आता सध्याचं युग कॉम्प्युटरचं युग आहे. मग संगणकावर तुम्ही स्थिर आणि चलत चित्र, नक्षी किंवा आरेखन जर करायचं असेल तर त्या क्षेत्रातला जाणकार म्हणून तुम्हाला संधी उपलब्ध होऊ शकेल. अलंकार, दागदागिने ज्यावेळेस आपण बनवतो त्यांच्या ज्या डिझाईन्स असतात त्या डिझाईन बनवण्यासाठी सुद्धा तुम्हाला आमंत्रण दिलं जाऊ शकतं. मातीच्या, धातूच्या भांड्यांवर जे नक्षीकाम केलं जातं, रंगकाम केलं जातं त्या संदर्भातली जाणीव तुम्हाला असेल तर तुम्ही करू शकता. बांबू किंवा वेतापासून बनवलेल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंची विक्री तुम्हाला करता येऊ शकते त्या क्षेत्रातले तुम्ही जाणकार असाल तर. काचेच्या कलापूर्ण वस्तू तुम्हाला तयार करून विक्री करता येऊ शकतात. एखादं कापड असेल, वस्त्र असेल ते वेगळ्या पद्धतीनं सादर करण्याची कला जर तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही करू शकता. म्हणजेच काय मित्रांनो, तर बौद्धिक पातळीवरील संकल्पना जर तुम्हाला प्रत्यक्षात उतरवायची असेल तर प्रशिक्षित आणि कुशल अशा व्यक्तीची आवश्यकता असते. आणि जर तुम्ही त्या क्षेत्रातले कुशल व्यक्ती असाल, प्रशिक्षित व्यक्ती असाल तर व्यवसायाच्या संधी तुमच्याकडे आपोआप चालून येतात. पण याच्यासाठी काही शिक्षण तुम्हाला घ्यावं लागतं. जर गुजरातमध्ये तुम्ही गेलात तर अहमदाबाद नावाचं एक शहर आहे की ज्या शहरामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन नावाची एक संस्था आहे जिथे तुम्ही अशा पद्धतीचं प्रशिक्षण घेऊ शकता. म्हणजे कला मानवाला वेगवेगळ्या भावभावना तर देतेच देते, पण कला त्या कलाकाराची, सादरकर्त्याची पोटाची खळगी सुद्धा भरवून देतात. मग अशा ह्या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजेत की नाही? कलेच्या क्षेत्रामध्ये आपली आवड आपण निर्माण केली पाहिजे किंवा नाही?
मग अशा या संधी तुम्ही शोधा आणि कलेच्या क्षेत्रात आपलं नाव कमवा. या सदिच्छा. आज या पाठाचा समारोप झालेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन पाठाला घेऊन आपण पुन्हा येऊया. धन्यवाद.